मी आहे रोहन. गुप्रे, हे माझं पेज आहे. हो बरोबर. हाय, मी आहे चिनू अँड टुडे इज द डे 8 इन सिरीज चिनू चालली कोकणात. सो आजचा आम्ही इनप्रॉम्प्टो प्लॅन केला. ॲक्च्युली आम्ही गुहागरला काल राहत होतो. आम्हाला ती प्रॉपर्टी एवढी आवडली की आम्ही आज अजून एक दिवस इकडे राहणार आहोत. आज आम्ही चाललोय हेदवीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आणि वेळणेश्वरला. When I say coastal route, this is what. तुम्ही बघतायत किती सुंदर समुद्र दिसतंय. आम्ही फुल अक्षरशः कच्च्या रस्त्याने आले पण हा व्ह्यू बघत आलेत. खूप मस्त आहे यार. सो आम्ही आलो आहोत हेदवी येथील श्री दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिरात. इथे गणपती बाप्पांना 10 हातांची दुर्मिळ मूर्ती पाहायला मिळते. असं म्हणलं जातं की हे जागृत देवस्थान आहे आणि इथे केलेल्या मनोकामना पूर्ण होतात. पुढे आलो समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं हे प्राचीन शिव मंदिर म्हणजेच वेळणेश्वर मंदिर. इथलं स्वयंभू शिवलिंग आणि शांत वातावरण मनाला खूप स्थिरता देते. गणपती बाप्पा आणि महादेवांचं दर्शन एका दिवसात आणि मन अगदी शांत झालं. सो राईट ना आमचं वेळणेश्वर मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय वेळणेश्वरच्या बीचवर. मस्त असा रस्ता आहे. आम्ही असं वॉक करतोय आणि इथे समोर बीच आहे. ऑनेस्टली इकडे वाईब खूप छान होती. सो वी डिसाइडेड की एक दिवस अजून स्टे करूयात. बट वेट, एक कॉल आला आणि आम्हाला भेटायला रोहन आला, ते पण गुहागरला. अँड नाव वी आर गोना बी टुगेदर फॉर नेक्स्ट 2 to 3 days. मग काय, वी हेडेड स्ट्रेट फॉर लंच टुगेदर. थोडा रेस्ट केला अँड देन गुहागर बीचला सनसेटसाठी गेलो. नो प्लॅन्स, नो रश, फक्त चिल, रॅन्डम टॉक्स अँड फुल ऑफ लाफ. सनसेट बघताना असं वाटलं की कधी कधी काही रॅन्डम प्लॅन्स पण खूप भारी बनतात आणि ते कायम लक्षात राहतात. अँड दॅट्स हाव आवर डे 8 एंडेड. सिम्पल, पीसफुल अँड फुल ऑफ गुड वाईब्स. भेटूयात पुन्हा एकदा. टिल देन, हॅलो फ्रॉम चिनू कंटिन्यूज. बाय.